कल्याण तालुक्यातील म्हारड मुरबाड रोड सेंट्रल बँकेच्या मागे कुणबी समाज हॉलमध्ये नुकताच दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी ठीक सकाळी 10 वाजता हिंदू कुणबी ज्ञाती समाज कल्याणच्या वतीने गुणगौरव व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि या शुभप्रसंगी मोठ्या संख्येने मान्यवर पाहुणे मंडळी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी सत्कार मूर्ती यावेळी आवर्जून उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व त्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित देखील यावेळी करण्यात आले व त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी देखील आयोजकांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून MPSC परीक्षा उत्तीर्ण जयेश शामराव विषे तर BDS मुंबई विद्यापीठचे डॉक्टर कुमारी पूजा नामदेव म्हस्कर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा हिंदू कुणबी ज्ञाती समाज कल्याणचे अध्यक्ष व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय अरुण पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक फनाडे, कार्याध्यक्ष शिवराव वाळिंबे, सरचिटणीस एकनाथ धानके, खजिनदार सुरेश कापरे, सहचिटणीस रवींद्र देसले, सहखजिनदार गोविंद वाघे समेत संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। तसेच आलेल्या सर्व सत्कार मूर्तींचे हिंदू कुणबी ज्ञाती समाज कल्याणच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले व त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी भरघोस अशा शुभेच्छा देखील देण्यात आल्या। विशेष म्हणजे हिंदू कुणबी ज्ञाती समाज कल्याणच्या वतीने सर्व सत्कार मूर्तींचा जो सन्मान यावेळी करण्यात आला त्यामुळे सर्व सत्कार मूर्तींच्या वतीने आयोजकांचे देखील मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी संस्थेचे सरचिटणीस एकनाथ धानके सर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन राजेश वेखंडे सर व साईनाथ पवार सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन संदेश घोलप सर यांनी केले। त्यासोबतच आयोजकांच्या वतीने सर्वांसाठी उत्तम अशी जेवणाची देखील सोय यावेळी करण्यात आली होती। तर चला पाहूया हिंदू कुणबी ज्ञाती समाज कल्याण आयोजित गुणगौरव व सन्मान सोहळा 2025 कशा प्रकारे आयोजित करण्यात आला होता आणि त्या शुभप्रसंगी घेतलेली काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली काही मनोगते। त्याच्यामध्ये अभ्यासिका चालू आहे, अभ्यासिकाचा सगळ्या लोकांनी फायदा घेतला पाहिजे। आता 3 विद्यार्थी जे आले ते काय आपल्या समाजाचे नव्हते, परंतु समाज एखादी वास्तू उभी राहिली। आता तुम्हाला एक सांगतो, एखादी शाळा उभी राहिली किंवा एखादं कॉलेज उभी राहिलं ते 4, 5, 10, 50 पिढ्यांपर्यंत ते चालू राहतं आणि त्याचा फायदा त्यांना होतो। आमचा सुद्धा हाच उद्देश आहे की ही जी वास्तू उभी राहिलेली आहे पिढ्यानपिढ्या या वास्तूचा सगळ्या लोकांना फायदा झाला पाहिजे, विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे आणि जे विद्यार्थी घडतील त्यांनी येऊन सांगितलं पाहिजे की आम्ही या संस्थेमध्ये शिकलो, याचा आम्हाला उपयोग झाला आणि तिथून त्यांच्यामध्ये एक समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा जागरूक होईल आणि समाजाचं काम त्यांच्या हातून घडत आहे। म्हणून आपण ही वास्तू इथे उभी केलेली आहे। MPSC मधून आता साधू गट परीक्षा त्याच्यामधून डिपार्टमेंट फॉरेन्सिक डिपार्टमेंटला त्याचं अपॉइंटमेंट झालेली आहे आणि बनकर हा अंगणवाडी प्रोग्राम मध्ये मुंबई मध्ये आहे आणि अमोल सावंत हा कलेक्टर नाशिक इथे यांचं सिलेक्शन झालेलं आहे। सन्मान करावा असा मी विनंती करतो। तुमच्या फाईलमध्ये एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे शिवाजी द ग्रेट मॅनेजमेंट गुरु। ज्यावेळी 1910 साली भारतामध्ये मॅनेजमेंट आली त्यांचा गुरु मानण्याचं पाहिलं आणि त्याने 14 प्रिन्सिपल दिलेले मॅनेजमेंटचे। त्या मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल आहेत 1650 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले आहेत आणि त्याची तंतोतंत माहिती डॉक्टर नामदेवराव जाधव यांनी आपल्या पुस्तकात दिलेली आहे। तर ते पुस्तक तुम्ही सर्वांनी वाचावं। मी 13 तारखेला तुम्ही मला फोन करा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन आणि त्या प्रश्नांमध्ये त्या पुस्तकावरती आधारित प्रश्न असतील, त्या प्रश्नामध्ये जो चांगली उत्तर देईल त्याला माझ्याकडे 501 रुपयाचं बक्षीस असेल। म्हणून त्या फाईलमध्ये ते पुस्तक वाचा, पहा, महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही ते आंदोलन करा। हाच त्या कार्यक्रमाबद्दल मी तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला आदेश देतो असं समजा।
आणि महाराजांचे प्रिन्सिपल तुम्ही सर्वांनी मानले पाहिजे. ह्या जिथे कल्लामध्ये आम्ही जिथे तिथे कुठे जागा उपलब्ध होईल असं ठिकाणी आम्ही जेव्हा गुरुवार करत होतो तेव्हा गडीने सर नेहमी बोलायचे तेव्हा शिवाकारांचं वाक्य बोलायचे, अरे आम्हाला घर म्हणून देताय की या कुटुंबी बांधवाला घर देताय का. आणि नेहमी अक्षरशः प्रत्येक कार्यक्रमात ती शोकांतिका गोविंद सर करत होते आणि आपण ती शोकांतिका आपण ह्या समाज बांधवाच्या माध्यमातून लोकांतून सर आपण केली आणि तुमचं काय आपलं समाज स्वप्न साकार झालं आणि आज आपण इथे हा गौरव करतो आणि आपल्या हक्काचे स्थान निर्माण झाले. हा सर शिरोळ सर हे आम्ही हा उपक्रम आम्ही आमच्या समाजात की पैसा न करता आम्ही स्वतः वकील करून आजपर्यंत झालो आणि हा गुरुगौरव सातत्याने करत आलेलो आहे. आज मला डॉक्टर अरुण साहेबांची आठवण आली. आम्ही देशने साहेब कापडासाठी आम्ही म्हणजे जेव्हा अरुण साहेबांकडे गेलो होतो त्यांना देशने साहेबांनी आम्ही अशी जागा घेतली आहे म्हणते तिथे आम्हाला लग्नासाठी हॉल काढायचा. अरुण साहेबांच्या हॉल काय काढतात काहीतरी विद्यार्थ्यांसाठी करा. मी थोडंसं वेगळं देतो प्रास्ताविकेला काहीतरी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी शैक्षणिक मोहीम ते उपक्रम आणि तिथेच आम्ही मान्य केलं आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं हॉस्टेल आणि स्पर्धा परीक्षेचा दृष्टिकोन आणि साधारण ह्या याच्यावरती 1 लाख रुपये बजेट दिली. मला वाटतं सावंत साहेब आणि त्यांनी आम्हाला परिस्थिती तयार व्हायला त्यांनी आम्हाला सगळं सांगितली त्याप्रमाणे आम्ही केलं आणि 10 आपल्या अभ्यासिका चालू आहे. दरवर्षी दरवर्षी आपण बोलत असतो अभ्यासिका चालू आहे. अभ्यासिकेमधून मागच्या वर्षी 2 मुली स्पर्धेत एज्युकेशन हा कसं होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही हे वाटचाल करत आहोत. बरेच समाजामध्ये दामशेवरती आपल्याला मदत केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून आता मागच्या वर्षी आपल्या याच्यातून 3 मुली कर श्रेणीमध्ये एमपीएससी सिलेक्ट झाल्या. 3 मुलं पोलीस अकॅडमीतून झाल्या. 1 मुलगा फायर ब्रिगेडमध्ये झाला आणि आज आनंद वाटतो 3 विद्यार्थी या वर्षी आपल्या कर श्रेणीमध्ये झाले. ते तर उपस्थित आहे. आपण त्यांचा पण सन्मान करणार आहोत. त्यामध्ये कृष्णा साहेब हा श्रेणीमधून निवड झाला. पोलीस खात्यामध्ये क्लिनिकल हे झालेलं आहे. सागर बंडर हा अंडर पुरवठा मुंबईमध्ये सिलेक्ट झालेला आहे. अमोल साळुंखे हा कलेक्टर ऑफिस नाशिक इथे सिलेक्ट झालेला आहे. थोडक्यात हे म्हणजे आपल्याला साध्य करायला होतं सर ते शैक्षणिक आपण सक्षम झालो असं वाटतं आणि यापुढे अजून अशी प्रगती होईल. बरेचसे विद्यार्थी मला वाटतं एमपीएससीची सुरुवात आहे. यूपीएससी IAS नक्कीच होती की असं करतो. मी पुन्हा एकदा सगळे आजचे उपस्थित आला त्याच्यातून आम्हाला आमच्या परीने आम्ही गुणगौरव करत असतो. दरवर्षी गावाशी पूर्ण करतो. धन्यवाद. एंड ऑफ 11th स्टँडर्ड तुम्हाला थोडी क्लॅरिटी होऊ शकते की मला हे घ्यायचं आणि मग ते प्रायोरिटाइज करून तुम्ही नीट किंवा जेईई सारख्या एक्झामसाठी प्रिपेअर करू शकता. कोणी मुलं असेही असतील की त्यांना दोन्ही आवडतं, मॅथ्स पण आवडतं, बायो पण आवडतं, रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे. सो आपल्या इंडियामध्ये IISER, IISc सारखे टॉप इन्स्टिट्यूट आहेत. आपण तिकडे त्याच्यासाठी ट्राय करू शकतो. त्याच्यासाठी IIT नावाची
म्हणजे आपल्याला आपल्या एक्झाम्समध्ये आपल्या आयटम्समध्ये कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. विशेषतः आता माहीत असेल एमपीएससी परीक्षा जेव्हा पास झाल्या त्यांनी किती एफर्ट घेतले, किती मेहनत घेतली ते त्याला नीट माहिती आहे. इथे आल्यावर तुम्हाला खूप छान वाटतं बोलता वगैरे, म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतरच्या सगळ्या गोष्टी आहेत. सिलेक्शन होत नाही तोपर्यंत काय धाकधूक असते ते कॅन्डिडेटच पाहिजे असते. अजून त्याच्यात बऱ्यापैकी यंग दिसतात, कोणी एमपीएससी बाहेर लागते असं वाटत नाही आणि लागू पण नाही. आणि जर करायचं असेल तर त्यात खूप एफर्ट घ्यावे लागतात, कन्सिस्टन्सी मेंटेन करावी लागते आणि आपले जे प्लॅन बी आहे आपण जनरेट होतो का हे नाही झालं तर मी ते करेल, ते तुम्हाला कट ऑफ करावे लागते. प्लॅन बी तर तुमचं हे सांगेल का आपण वेगवेगळ्या एक्झाम्स टार्गेट करा. निवड एमपीएससी आणि यूपीएससी या दोनच नाही तर त्या व्यतिरिक्त जसं मॅडम सांगतो ना नमस्कार मॅडम, तर त्या व्यतिरिक्त खूप सारे एक्झाम्स आहेत. जसं इंजिनिअरिंग जर तुम्ही केलं असेल तर मॅग्नेट वर एक संस्था आहे जी कॉम्प्युटर इंजिनियर्स, आयटी इंजिनियर्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तर त्यात तुम्हाला रिक्रुटमेंट होते. ते पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्याच पोस्ट आहेत. तसंच एनटीए मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी, अजून बऱ्याचशा पीएसयू पण तुम्हाला रिक्रूट करतात. पण निवड एमपीएससी आणि यूपीएससी तेवढंच तुम्ही ठेवू नका, तर ह्या बाकी एक्झाम्सला पण टार्गेट करा, त्यात लवकर सक्सेस भेटेल. आणि ते भेटलं तर मग एमपीएससी यूपीएससी कडे वळा. आपण ते फक्त एकच बघत राहतो आणि त्याच्यामध्ये वर्ष घालवतो आणि हातात काहीच लागत नाही, तसं होता कामा नये. म्हणजे या छोट्या छोट्या एक्झाम्सलाही टार्गेट करा. आणि माझी बरेचसे बुक्स माझी इंजिनिअरिंगची होती लायब्ररी पण दिली होती, त्याही तुम्ही रेफर करू शकता. अजून तुम्हाला काही गाईड्स हवं तर दुसऱ्या परीक्षांची इंजिनिअरिंगशी संबंधित नाही आहे तर माझ्या मित्रातून तुम्हाला मी त्याचं कनेक्शन देऊ शकतो, तर ते तुम्हाला गाईड करतो. एवढं बोलून आपण बोलत थांबवतो आणि सर्व उन्नत विद्यार्थी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक दिवशी आंघोळ केली आणि छोटेसे साने गुरुजी होते. आईला आंघोळ केल्यानंतर ते आई तो काय म्हणतो, आईना मला उचलून घेऊन जा की माझ्या पायाला माती लागेल एवढं मला सुट्ट्या. तेव्हा आईने त्याला सांगितलं, श्याम जसं तुझ्या पायाला माती लागणार नाही याची काळजी घेतोस ना, तसंच तुझ्या चारित्र्याला कोणी चारित्र्याकडे वाटकऱ्या नजरेनं किंवा तुझ्या चारित्र्यावर कोणी बोट ठेवेल असं वर्तन समाजामध्ये अशा वर्तनाची सुद्धा गरज. आई बाबा तुम्हाला एवढे शिकवतात, ते शिकवल्यानंतर यांची जी मेहनत असते त्या मेहनतीची कदर करा. कुठेतरी एक आपल्याला कोण आवडतंय म्हणून सकाळचं ते सोनं नाही याच्या जगात. तुम्ही आबू पाटील साहेबांचे फोटो करेल त्याच्यामध्ये विजय जाऊन म्हणून मेहनत घेऊन आज चांगल्या ठिकाणी माझी मुलगी एवढी येऊन चालली म्हणजे आपल्या मुली शिकता चांगल्या प्रकारे मध्ये पुढे चालल्या. मी कापडी सरांचं कौतुक करते, सगळी मंडळीचं कौतुक, सगळ्यांची मुलं चांगली शिकून चांगल्या ठिकाणी गेली. आपण सगळ्यांनी पुढे जा, मोठे व्हा. मोठे होतो आता आपलं स्वतःचं नाव मोठं करा, आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करा, आपल्या समाजाचं नाव मोठं करा आणि सतत तुमचं ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि पाय जमिनीवर ठेवा आणि लक्ष सूर्यावर ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक घर में 4 बच्चे पैदा होते हैं और उनका खाना पानी, उनका लालन पालन, जो आचरण, जो भी उनको ज्ञान प्राप्त होता है घर से, और एक ही स्कूल में पढ़ते, एक ही माँ बाप है, एक ही जीन्स है, सेम पैसा है, सेम सुविधाएं है, लेकिन चारों बच्चे अलग अलग क्यों होते? वो सिर्फ एक है कि उनका सपना, चारों बच्चों ने जो अपना सपना देखा वो उसकी तरफ प्रयत्न करते हैं. तो आप सब बच्चे लोग अपना जो सपना देखा है उस सपने को पूरा करने के लिए जी जान लगाओ. कोई चीज असंभव नहीं, आप सफल होंगे. यही मैं कहके अपने सपनों को दान देता हूँ. और अपना जो कुर्मी समाज है, कुर्मी समाज है, ये भारत देश में बहुत बड़ा है और आप हर क्षेत्र में आगे हैं, हर क्षेत्र में आगे हैं. ये हमारे जो समाज सेवक है इनका काम है आपको रास्ता दिखाना,
लेकिन जो हमारे स्टूडेंट है इनका काम है अपने समाज को आसमान तक लेके जाना, चलाना है। ये उनको अपना पढ़ाई पे ध्यान देना है, लक्ष्य हासिल करना है। इसमें एक समान सेवा निवृत्त प्रयोग का भी हुआ है, उनसे भी विनम्र आग्रह है कि आपका जो सम्मान किया है समाज में, साथ में आपको जिम्मेदारी दी है कि आप भी आके समाज सेवा करें और अपने समाज को लगाएं। ये सम्मान एक आपको कंठ के रूप में दिया गया, लोट के रूप में, उसकी रिकवरी आपको करना है समाज को समाज सेवा के रूप में। अपने सबको विराम देता हूँ। जय भारत, जय भारत, जय कुणबी। याची गरज होती मुलांना, तर आपल्या या संस्थेमार्फत लॅटरी झाली, हे संस्था चालवण्याचा वगैरे आम्हाला सांगणे की ते मुलांना शिक्षणाला इथे पाठवतात, मुलं अभ्यास करतात, स्वतःच्या कुटुंबाची त्यातून प्रगती होते, कुटुंबातून समाज घडतोय, समाजामधून ते राष्ट्र निर्माणासाठी आपल्या भारत देशासाठी ते हातभार लावतात। तर त्यामुळे मला सगळ्यांचे आभार व्यक्त करू वाटतात। तर मला असं आता जास्त काय बोलणार नाही, या कार्यक्रमाची वेळ झाली आहे। मला एवढंच म्हणायचं की हा सगळा वारसा आपणही या संस्थेमध्ये आपण हातभार लावा दरवर्षी आणि असेच कार्यक्रम पुढे लावा। एवढं बोलून शब्द संपवतो। धन्यवाद। रिटायर झालो आणि सेवा केली आणि आपल्या सर्व कुणबी बांधवांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। आता शहापूर मुरबाड प्रदेश सचिव आहे त्या ठिकाणी सुद्धा आणि आपले संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधले जे समाज बांधव आहेत त्यांचे खूप ऋणानुबंध आहे आणि अशा प्रकारे मी या सर्व समाज बांधवांचे आणि दोन्ही समाज यांचे अतिशय ऋण व्यक्त करतो की खरोखरच तुम्ही आम्हाला एक प्रेम दिले। आज माझ्या दोन मुली लंडनला आहेत, एक शास्त्रज्ञ आहे, एक IT आहे। तुमच्या आशीर्वादामुळे एक नॅशनल खेळाडू आहे, हे केवळ आपल्या समाजामुळे समाजाचा आशीर्वाद असल्यामुळे आपण हे बाधित केलेलं आहे। तर मी या सर्व समाज बांधवांचे मनापासून अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण जर जीवनामध्ये महत्वाकांक्षा नसेल, लाईफ मायनस ॲम्बिशन इज इक्वल टू 0, तर आपलं जीवन शून्य असेल। महत्वाकांक्षा म्हणजे विद्यापीठाची गाडी वाढ। मी 1993 साली वर्तमानपत्रात हे गेले की प्रत्येक म्हणतो डॉक्टर व्हायचे, इंजिनियर व्हायचे, वकील व्हायचे, पण असं कोणी म्हणत नाही की मला सर्दी व्हायचे आणि माझ्या देशासाठी मला बलिदान करायचे। तर आज प्रत्येक जण काय करतो, पालक मुलांवर अपेक्षा हे योजना आणतो। प्रत्येकाला वाटतं मला डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर, राजकारणाचा राजकारणी होतो, बरोबर। तर मला एवढं सांगायचं की आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत असेल, सध्या ज्ञानेश्वर सांगितलं की कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात हे आपल्या मनापासून, जर मनामध्ये नसेल तर पुढे काय करू शकत नाही। पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं पालकांचं मी मनस्वी अभिनंदन करतो। सहयोगाने या ठिकाणी मला बोलण्याची थोडक्यात संधी दिली, परत बोलत होतं, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एखाद्या कुटुंबामध्ये खूप सारे त्यांच्याकडे खूप सारे पैसे आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलाला 50 लाख रुपये एखाद्या व्यवसायासाठी दिले, तो मुलगा शिकलेला नसला, तो व्यवसायात जर फेल झाला, व्यवसाय जर तो चालला नाही, नुकसान झाला, तर तो घरी बसून राहील। पण एखादा चांगला उच्च शिक्षित जर मुलगा असेल, त्याची एक नोकरी गेली त्याला दुसरी नोकरी मिळेल, दुसरी गेली तर तिसरी मिळेल। म्हणून शिक्षण हे माणसाच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे। तुमच्याकडे एक वेळेस पैसा नसला तरी चालेल, पण चांगलं शिक्षण तुमच्याकडे असलं तर तुम्हाला समाजामध्ये मानाचं स्थान नक्कीच मिळेल। आता मी बघितलं आपल्याकडे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, दुसरे UPSC मध्ये काही मुलं
सिलेक्ट झाली, MPSC मध्ये मुलं सिलेक्ट झाली आणि हे सगळं करत असताना त्यांच्या आई वडिलांनी त्यांना साथ मिळाली. मी विद्यार्थ्यांना या प्रसंगी एवढं सांगेन की 2-4 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. सगळ्यात पहिले आपल्याला जर पुढे जायचं असेल, शिक्षण घ्यायचं असेल तर आपण चिकाटी ठेवली पाहिजे, चांगली संगत ठेवली पाहिजे. चांगली संगत याच्यासाठी ठेवली पाहिजे की तुम्हाला सांगतो, चांगली संगत तुम्ही जर राजकारण्यांच्या बरोबर जाणार असणार तर राजकारणी बनणार, तुम्ही व्यावसायिकाच्या बरोबर असणार तर व्यावसायिक बनणार, तुम्ही शिक्षक लोकांच्या संपर्कामध्ये येणार किंवा शिकलेल्या लोकांच्या संपर्कामध्ये येणार तर तुम्ही चांगलं शिक्षण घेणार. तुम्हाला एक त्याच्यावरून उदाहरण देतो. एका झाडाखाली एक कोंबडी आणि एक घार वरती बसायची, कोंबडी खाली बसायची. कोंबडीचं घरटं खाली होतं, घाराचं घरटं वरती होतं. त्या दोघांनी अंडी दिली आणि अंडी दिल्यानंतर जेव्हा पिल्लं जन्माला आली, खारीचं पिल्लू त्या कोंबडीच्या पिल्लामध्ये पडलं आणि त्या कोंबडीच्या पिल्लामध्ये पडल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं की मला उडता येत नाही. हळूहळू 1 महिना 2 महिने झालं, ते कोंबडीच्या पिल्लाबरोबर खायचं प्यायचं उठायचं बसायचं चरायचं आणि घारीची पिल्ला ते वरती होती ते उडायला लागले. एक दिवशी त्या घारीच्या लक्षात आलं कारण मी 4 अंडी होती, 4 अंड्यापैकी ते 3 पिल्ला इथे आहेत. एक पिल्लू गेलं कुठं तर ते शोधत गेले, तेव्हा त्या कोंबडीच्या घरट्यामध्ये त्याला ते पिल्लं दिसलं. तिथे ते उचललं आणि ते डोंगरावर घेऊन गेले आणि डोंगरावर घेऊन गेल्यानंतर त्या पिल्लाला तिथे सोडलं. पिल्लाला सोडल्यानंतर जी बाकीची पिल्लं होती ती उडायला लागली, त्याच्याबरोबर त्यांनी प्रयत्न केला, तो सुद्धा उडायला लागला. म्हणून याच्यासाठी आपल्याला नेहमी संगत चांगली पाहिजे. जर ते पिल्लू कोंबडीच्या संधीला असतं तर त्याला उडता नसता आलं आणि ते घारीच्या संधीला गेलं म्हणून त्याला उडता आलं. आपण संगत नेहमी चांगली ठेवली पाहिजे. त्याप्रमाणे आपण हार्ड वर्क केलं पाहिजे. एखादी गोष्ट जर आपण मनाची ठरवली, बघा आपण 10वी-12वीला गेल्यानंतर आपण एखादा आपला उद्देश ठरवून घेतो की मला डॉक्टर बनायचं आहे, मला इंजिनियर बनायचं आहे. मग त्या अनुषंगाने तुम्ही नीट द्यायची का JEE द्यायची हे तुम्ही ठरवता. पण हे ठरवल्यानंतर एखाद्याने नंतर प्लॅन कोणी BSc करतो म्हणजे ग्रॅज्युएशन करतो, त्याच्यानंतर त्याचा काहीतरी उद्देश असतो की मी CA होणार, मी सायकॉलॉजिस्ट होणार. तुम्ही जनरल याच्यामध्ये पण जाऊन सुद्धा डॉक्टर नाही झालं तर सायकॉलॉजिस्ट तुम्ही BA करून सुद्धा सायकॉलॉजिस्ट होऊ शकता. चांगल्या अपॉर्च्युनिटी आपल्या समोर असतात, पण गायडन्स आपल्याला प्राप्त नसतो आणि ते गायडन्स आपल्याला मिळावं त्याच्यासाठी हे हॉस्टेल आपण उभं केलं आहे. आणि इथे आपण MPSC UPSC चे मार्गदर्शक क्लासेस सुद्धा चालू केले होते, पण तिथे पण लोकांची उपस्थिती नव्हती. त्याच्यामुळं ज्या लोकांनी हे चालवायला घेतलं होतं त्यांना ते परवडलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी इथला जे क्लासेस होते ते बंद केले. आणि हे क्लासेस चालवण्यासाठी आपल्याला बराचसा खर्च येतो. त्यावेळेस आपली संस्था होती सांबरे साहेबांनी, ती पण आपल्याला मदत मिळत होती, पण तिथून पण आता मदत बंद झालेली आहे. परंतु आमचा उद्देश आहे की पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांना चांगला मार्गदर्शन होईल अशा संस्था आणि क्लासेस आपण सुरू ठेवायचे. आणि ते सुरू ठेवण्यासाठी आता आपल्या जे वरचे काही रूम्स आहेत त्याच्यामध्ये अभ्यासिका चालू आहे. अभ्यासिकाचा सगळ्या लोकांनी फायदा घेतला पाहिजे. आता 3 विद्यार्थी जे आले ते काय आपल्या समाजाचे नव्हते, परंतु समाज एखादी वास्तू उभी राहिली. आता तुम्हाला एक सांगतो, एखादी शाळा उभी राहिली किंवा एखादं कॉलेज उभी राहिलं, ते 4, 5, 10, 50 पिढ्यांपर्यंत ते चालू राहतं आणि त्याचा फायदा त्यांना होतो. आमचा सुद्धा हाच उद्देश आहे, ही जी वास्तू उभी राहिलेली आहे पिढ्यानपिढ्या या वास्तूचा सगळ्या लोकांना फायदा झाला पाहिजे, विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे. आणि जे विद्यार्थी घडतील त्यांनी येऊन सांगितलं पाहिजे की आम्ही या संस्थेमध्ये शिकलो, याचा आम्हाला उपयोग झाला. आणि तिथून त्यांच्यामध्ये एक समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा जागरूक होईल आणि समाजाचं काम त्यांच्या हातून घडत आहे. म्हणून आपण ही वास्तू इथे उभी केलेली आहे. बराचसा वेळ झालेला आहे, जेवणाची वेळ झालेली आहे, सगळ्यांचे भाषण झाले.
परंतु आज नेहमीच्या उपस्थितीपेक्षा आजची उपस्थिती खूप चांगली आहे. मला फार अभिमान वाटेल त्याच्यासाठी सांगायला की आपण सर्वांनी शांतपणे हा सगळा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले. त्याच्याबद्दल मी आमच्या सगळ्यांचे आमचे सगळे आयोजक संयोजक कमिटीचे सर्व मेंबर यांचे मी आभार व्यक्त करतो आणि पाहुण्यांचे पण आभार व्यक्त करतो. आणि आता मी माझ्या शब्दाला विराम देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज आपण गुणवंत विद्यार्थ्यांचं गुणवत्ता समारोह आयोजित केला. तसेच शेवट जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्या देखील आपण गुणवत्ता सभा आयोजित केल्या. सदर कार्यक्रमास सर्व स्तरातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचे देखील हिंदू ज्ञाती समाज केल्याचा खूप खूप आभार. PDC बँकेचे संचालक श्री आळंदे पाटील साहेब, लोणे साहेब, सुरेश साहेब, वाडीकर साहेब, उपाध्यक्ष श्री पन्नाडे साहेब, धुळे मॅडम, महिला अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित सरपंच साहेब बाराचे, सुरेश धुळे साहेब, लक्ष्मण वगैरे साहेब, विजय सुरोशे, विजय पाटील, आपलं सर्वांचं हिंदू नाते समाजाला खूप आभार. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी वर्ग ठाणे जिल्ह्यातून आलेले सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक यांचे देखील यांना देखील खूप खूप शुभेच्छा व खूप खूप आभार. तसेच महिला मंडळ हिंदू नाते समाज कल्याण आणि या ठिकाणी खाली जिल्ह्यातून आलेले सर्व कुटुंबी बांधव यांचे खूप खूप आभार. आणि आपण या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिले व हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आपला मोलाचा आपण आम्हाला योगदान दिलं याकरता कुटुंबी समाज कल्याण याच्याबद्दल खूप खूप आभार. आणि ज्या मुलांच्या विद्यार्थ्यांचा आज मुंबईला झाला तर त्यांचे प्रमाणपत्र आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. हा खूप विनंती आहे की त्यांनी प्रमाणपत्र घेऊन जावे. तसेच भोजनाची आपण व्यवस्था केलेली आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा. आणि आजचा हा कार्यक्रम मी अध्यक्षता करावी समाजाला